बांधकाम कामगार कल्याण महामंडळाकडून कामगारांना दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी तालुका स्तरावर कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे। जामनेर येथील कार्यालयात आज भेट दिली असता त्या ठिकाणी अर्जासह कामगारांची मोठी गर्दी दिसून आली। या कार्यालयात कामगारांच्या अर्जांची केवळ पडताळणी केली जाते। कामगारांनी अर्ज ऑनलाईन भरावा। या शासकीय कार्यालयात फक्त ऑनलाईन भरलेले अर्जच जमा केले जातात। कामगारांकडून ऑनलाईन भरून घेण्यासाठी शहरातील काही खाजगी केंद्रांवर आर्थिक लूट केली जाते अशी तक्रार कामगारांची आहे। याचबरोबर काही ठेकेदार अभियंते शिक्के देण्यासाठी सुद्धा पैशाची मागणी करतात असे कामगारांचे म्हणणे आहे। 2 दिवसापूर्वी ऑनलाईन अर्ज भरलेले काही कामगार या कार्यालयात कार्डच्या मागणीसाठी गेल्यावर मोठा गोंधळ उडाला होता। जामनेर पोलिसात दोघांनी परस्पर विरोधी तक्रार दिली। एकूणच राजकीय लाभासाठी या योजनेचा होणारा लाभ प्रत्यक्षात बांधकाम कामगारांना याचा किती फायदा होतो हा संशोधनाचा विषय आहे। राजकीय कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी जी योजना राबविली होती त्या योजनेद्वारे बांधकाम कामगारांचे अर्ज एका ठिकाणी विनामूल्य भरून घेतले गेले असल्यास त्याचा फायदा कामगारांनाही होईल। मात्र राजकीय क्षमता असलेल्यांनी याचा विचार केला पाहिजे। सद्यस्थितीत जामनेरमध्ये पुन्हा कामगार कल्याण केंद्रावर होणारी गर्दी, ऑनलाईनमध्ये होणारी गर्दी ही सर्वश्रुत अशी आहे। ऑनलाईनसाठी घेतले जाणारे पैसे हे कोणत्याही पावती व्यतिरिक्त घेतले जातात। तसे पाहिले तर ही योजना शासकीय असल्याने 1 रुपयाची पावती भरून हे कार्ड दिले जाते। मात्र प्रत्यक्षात काय होते हे सगळ्यांना माहीतच आहे।